आता स्वतंत्र खातं आणि पूर्णवेळ मंत्री असणार आहे। राज्याच्या कॅबिनेटने आज या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे। या खात्याला स्वतंत्र मंत्री, सचिव, उपसचिव असतील। 3 महिन्यात हे स्वतंत्र खातं स्थापन केलं जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। ओबीसी योजना राबवण्यासाठी या निर्णयामुळे आता वेग येणार आहे। याआधी ओबीसी विभाग हा समाज कल्याण विभागात समाविष्ट होत होता, मात्र आता ओबीसींसाठी स्वतंत्र खातं आणि पूर्णवेळ मंत्री असणार आहे। राज्याच्या कॅबिनेटने आजच या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये या संदर्भात सूतोवाच केलं होतं, भाष्य केलं होतं, आश्वासन दिलं होतं की ओबीसी साठी स्वतंत्र असं मंत्रालय केलं जाईल। स्वतंत्र कामकाज बघणारा मंत्री असेल, सचिव असेल, उपसचिव असेल आणि पूर्ण स्वतंत्र मंत्रालय करत महाराष्ट्राच्या ओबीसी मध्ये येणाऱ्या सर्व जातीच्या उत्थानासाठी, विकासासाठी, गतीने प्रगती करण्यासाठी विविध योजना करत महामंडळासहित ओबीसी समाजातील बेरोजगारांना न्याय देत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विविध योजनांची अंमलबजावणी धारदार पद्धतीने करण्यासाठी, गतिमान पद्धतीने करण्यासाठी राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्री, स्वतंत्र मंत्रालय करण्याचा निर्णय केला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 15 दिवसा अगोदर जी घोषणा केली त्याची अंमलबजावणी आज मंत्रिमंडळात झाली। ओबीसीसाठी आता स्वतंत्र खातं आणि पूर्णवेळ मंत्री असणार आहे। 3 महिन्यात हे स्वतंत्र खातं स्थापन केलं जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आणि याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमची रिपोर्टर सोनाली शिंदेकडून। सोनाली, नेमकी कशी असेल ही प्रक्रिया? 3 महिन्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। यामध्ये स्वतंत्र मंत्री, सचिव, उपसचिव ही सगळी पदं असणारच आहेत आणि सगळी जी पदं यासाठी भरावी लागणार आहे, स्वतंत्र विभाग जो तयार करावा लागणार आहे, त्यासाठी 3 महिन्यांची वेळ जी आहे ती राज्य सरकारने ठेवलेली आहे। दुसरीकडे या निर्णयाला अनेक राजकीय संदर्भ सुद्धा आहेत। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणुका आहेत। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याबद्दलची आचारसंहिता सुद्धा लागू होऊ शकते आणि या पार्श्वभूमीवर हा निर्णय त्याआधी घेण्यात आलेला आहे। याबद्दलची शक्यता सुद्धा आधी वर्तवली जात होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःपासून ही मागणी जी आहे ते स्वतः लावून धरतात। गेल्या अनेक महिन्यांपासून याबद्दलची चर्चा होती आणि त्यांना स्वतःलाच या निर्णयाबद्दल त्यांची मागणी होती आणि हा निर्णय आज झालेला आहे। त्यामुळे आता जे आगामी निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। तसंच जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी सुद्धा ओबीसी समाजाची संख्या जी आहे ती, ओबीसी मतदार जे आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि सुरुवातीपासूनच त्यांचे ओबीसी समाजाबद्दलचं राजकारण जे आहे केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हा जो निर्णय झालेला आहे त्यामुळे याला वेगळं महत्त्व सुद्धा आहे। निश्चितपणे या निर्णयाला वेगळं असं महत्त्व आहे, ज्यामुळे आता ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे। थँक्स सोनाली दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य हरी नरके सुद्धा फोनलाईन वरून आपल्या सोबत आहे। सर, हा जो निर्णय आता राज्याच्या कॅबिनेटने प्रस्तावाला जो मंजुरी दिली आहे, अर्थातच त्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना त्याचा मोठा फायदा होणार आहे। सरकारच्या निर्णयाकडे कसं पाहता? मला स्वतःला असं वाटतं की या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, पण मोठा फायदा होणार आहे की नाही बद्दल मात्र आत्ताच सांगणं अवघड आहे। त्याचं कारण असं की हा मराठा आरक्षणाच्या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर घेतला गेलेला आणि एकूण निवडणुका सध्या चालू असतानाच्या काळात घेतला गेलेला निर्णय असल्यामुळे त्याला एक राजकीय किनारा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता लवकरच राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल, त्यावेळी जर या मंत्रालयाला भरीव स्वरूपाचा निधी दिला गेला तरच भटक्या विमुक्तांचा आणि ओबीसीचा फायदा होईल असं म्हणता येईल। अन्यथा अशा प्रकारची मंत्रालय फक्त नावाला निर्माण करायची, लेटरहेड निर्माण करायची, एखाद्या व्यक्तीकडे तो कारभार दिला असं दाखवायचं, प्रत्यक्षामध्ये मात्र निधीच द्यायचा नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या मंत्रालयांचा काडीचाही उपयोग होत नाही असा केंद्रातला आणि राज्यातला अनुभव आहे। जर बजेट दिलं तर मात्र या निर्णयाचा उपयोग होईल आणि या पार्श्वभूमीवर मला 2 गोष्टींची नोंद करायची आहे। गेली 2 वर्ष हे सरकार आल्यापासून ओबीसींची उच्च शिक्षणासाठीची जी मॅट्रिकोत्तर स्कॉलरशिप आहे ती बंद आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। सरकार सांगतंय पैसे नाही,
दुसऱ्या बाजूला आपल्या असं लक्षात येत आहे की आत्ता राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी 750 जागांची PSI साठी जागा काढली त्याच्यामध्ये ओबीसींचं 19% आरक्षण आणि भटक्या विमुक्तांच्या क आणि ड 4% आरक्षण असं 23% आरक्षण द्यायला नकार दिला गेलेला आहे आणि पहिल्यांदा 0% आरक्षण या आपल्या जागांमध्ये दिसतंय ओबीसींना आणि भटक्या विमुक्तांमधल्या क आणि ड ला दिलेलं. याच्याबद्दल सुद्धा एक संताप ओबीसींमध्ये आणि भटक्या विमुक्तांच्या क आणि ड मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या मोर्चांमुळे ओबीसींमध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे याचा किती उपयोग होईल आणि नाही हे येणाऱ्या काळामध्ये अर्थसंकल्पामध्ये हे राज्य सरकार प्रामाणिकपणानं तरतूद करतं की केवळ आणि केवळ भावनिक चर्चा करून ओबीसींच्या तोंडाला पानं पुसतं ते आपल्याला लवकरच कळेल. निश्चितपणे धन्यवाद सर, आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली त्याबद्दल. योग्य बजेट दिलं तरच या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया हरी नरके यांनी आता बोलून दाखवलेली आहे. सोबतच आपल्या बरोबर आहेत साताऱ्याहून भटके विमुक्त संघटनेचे नेते लक्ष्मण माने. सर, आपण बघितलं की ओबीसीसाठी आता स्वतंत्र खातं आणि पूर्णवेळ मंत्री सुद्धा दिला जाणार आहे. राज्याच्या कॅबिनेटने आजच या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कसं पाहता या निर्णयाकडे? मला वाटतं ही फसवणूक आहे. याचं कारण आमचा जो अनुभव आहे तो असा आहे की युतीचं सरकार होतं त्या काळामध्ये अण्णासाहेब डांगे आणि गोपीनाथ मुंडे या दोघांनी भटक्या विमुक्तांच्यासाठी स्वतंत्र खातं दिलं आणि स्वतंत्र मंत्रालय देतो आणि सगळं देतो म्हणून सांगितलं. पण प्रत्यक्षामध्ये आता जवळपास 25 वर्ष 30 वर्ष होत आली या गोष्टीला. आमच्या पदरात काही पडलेलं नाही. ही केवळ फसवणूक असते. आमचं डिपार्टमेंट वेगळं करणं आणि आम्हाला वेगळे पैसे देणं हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आमचं बजेट करायचं तर आम्हाला अनुसूचित जातीमध्ये घातलं पाहिजे, अनुसूचित जमातीमध्ये घातलं पाहिजे. हे केल्याच्याशिवाय आम्हाला स्वतंत्रपणे बजेट मिळणार नाही आणि आमची फसवणूक झालेली आहे हे आम्हाला खेदानं नमूद करावं असं वाटतं. त्यामुळे आमचं सरकार, आताचं सरकार जे काही भूमिका घेते आम्ही मंत्री देणार आहे हे सगळी फसवणूक आहे, धुळफेक आहे. आणि ते जर केलंच खरोखर त्यांचं मी केल्यानंतर अभिनंदन करेन. आज काय त्यांचं मी अभिनंदन करण्याची परिस्थिती नाही. कारण याच्या अगोदर त्याने आम्हाला मंत्री स्वतंत्र दिलेला आहे, त्याने आम्हाला स्वतंत्रपणे खातं दिलेलं आहे, पण आम्हाला सचिव वेगळा दिलेला नाही, मंत्रालयामध्ये वेगळा दर्जा दिलेला नाही आणि केवळ आपलं तोंडाला पानं पुसायची याच्यासाठी अशा पद्धतीनं तो निर्णय झालेला आहे. कारण घटनात्मक कायदेचा त्याला नाही. घटनात्मक दुरुस्त्या करून आमचा अनुसूचित जमातीमध्ये जोपर्यंत समाविष्ट करत नाही तोपर्यंत आम्हाला काही मिळेल याच्यावरती माझा विश्वास राहिलेला नाही. निर्णयाची योग्य ती अंमलबजावणी झाली तर सरकारचं निश्चितपणे स्वागत करू. मात्र हा निर्णय सध्या तरी फसवणूकच असल्याचं आपल्याशी आता लक्ष्मण माने यांनी बोलताना व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद सर, आपली जी काही प्रतिक्रिया होती ती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल. नागपूरहून ओबीसी महासंघाचे नेते बबन तायवाडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. बबन सर, आपण बघितलं की ओबीसीसाठी आता स्वतंत्र खातं आणि पूर्णवेळ मंत्री असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसींच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी हा निर्णय, हा प्रस्ताव कसा फायदेशीर ठरेल? हे बघा की स्वातंत्र्याच्या 70-69 वर्षानंतर प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी नवीन मंत्रालय स्थापन करण्याची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला तो अभिनंदनीय, स्वागतार्ह आहे. आमच्या ज्या काही 21-22 मागण्यांकरता आम्ही मोर्चा काढला होता त्यातली एक प्रमुख मागणी होती आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. पण त्याच वेळेस येणाऱ्या बजेटमध्ये त्यांनी योग्य ती तरतूद 7% लोकांच्या हिशोबाने देऊन या ओबीसींचं कल्याण करावं अशी सुद्धा अपेक्षा आम्ही सर्व लोक करतो आणि ओबीसींची जनगणना सुद्धा लवकर घोषित करावी याची आग्रहाची मागणी आहे. निश्चितपणे बजेटमध्ये योग्य ती तरतूद ओबीसी साठी करावी अशी प्रतिक्रिया बबन तायवाडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. धन्यवाद सर, आमच्याशी आपण बोललात त्याबद्दल. आपण पाहतोय की ओबीसीसाठी आता स्वतंत्र खातं आणि पूर्णवेळ मंत्री असणार आहे. राज्याच्या कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 3 महिन्यात हे स्वतंत्र खातं स्थापन केलं जाणार असल्याची माहिती सुद्धा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आहे आणि ज्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना या निर्णयाचा मोठा फायदा सुद्धा होणार आहे.